नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भीम UPI-द्वारे आर्थिक देवाणघेवाण करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सादर करण्यात आली। तसेच या प्रोत्साहन योजनेला मंजुरी देखील देण्यात आली। या योजनेअंतर्गत लहान दुकानदारांना UPI-द्वारे पेमेंट स्वीकारण्याच्या बदल्यात प्रोत्साहन मूल्य दिले जाणार आहे। ही योजना आर्थिक वर्ष 2025-26 साठी सादर करण्यात आली आहे। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत ही योजना लागू राहील। या काळात सरकार या योजनेवरती तब्बल 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली ही योजना 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवरतीच लागू राहील। म्हणजेच ही योजना छोट्या दुकानदारांसाठी आहे। छोट्या दुकानदारांना त्यांच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 0.15% प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे। याचाच अर्थ एखाद्या ग्राहकानं 1000 रुपयांची खरेदी केली आणि UPI-द्वारे जर त्याचं पेमेंट केलं आणि ते जर त्या दुकानदारानं स्वीकारलं तर त्याला ₹1.50 इतकं प्रोत्साहनपर मूल्य मिळणार आहे। यासोबतच बँकांना देखील प्रोत्साहनपर मूल्य मिळणार आहे। यामध्ये बँकांनी दावा केलेली 80% रक्कम त्यांना त्वरित दिली जाईल। बँकांना उर्वरित 20% रक्कम तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांच्या तांत्रिक अडचणी या 0.75% कमी होतील तेव्हा। बँकेची प्रणाली वारंवार खराब होत असेल तर त्यांना उर्वरित 20% प्रोत्साहनपर रक्कम ही मिळणार नाही। म्हणजेच यासाठी बँकांना त्यांची सिस्टीम कायम सुरळीत ठेवावी लागेल। दुकानदारांचे व्यवहार अधिक सोपे, सुरक्षित आणि वेगवान व्हावेत यासाठी सरकारनं हे पाऊल उचललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच आर्थिक व्यवहारांनंतर पैसे थेट बँक खात्यांमध्ये जमा होतात। यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च कोणालाही करावा लागणार नाही। UPI सेवेचा लाभ हा मोफत मिळेल। तसेच केंद्र सरकारला UPI व्यवहारांचा मोठा विक्रम होईल अशी शक्यता देखील जाणवती आहे। बँकांची कर्ज वितरित करण्याची प्रणाली सोपी आणि वेगवान व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्याही अडथळेशिवाय कुठेही पेमेंट करता आलं पाहिजे अशी सरकारची अट आहे। ही सेवा मोफत, सोपी आणि वेगवान व्हायला हवी। त्यासाठी कुठेही अतिरिक्त मूल्य आकारले जाऊ नये यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं UPI-ने पेमेंट स्वीकारून देखील तुम्ही कमाई करू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।